असोसिएशनचं आणि एकमेकांच्या विरोधात खेळत असताना मग क्रिकेटला फार महत्त्व असतंय. मग त्या क्रिकेटमध्ये आता कोण कोणावर वर्चस्व गाजवत आहे हे देखील या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉल सामना करण्यासाठी सज्ज वैभव. नागपूरला पंच केलाय, चांगला फटका, तडाखा वैभवचा. फिल्डिंग मध्ये तिथे चांगलं शतरक्षण झालंय, परंतु ज्याप्रमाणे चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. चुकी इतके करून चालणार नाहीये. पहिल्या चेंडूवर 2 धावांची मोहर आणि या 2 धाव्याने सुरुवात झाली आहे वैभवच्या खेळीची. केतकी बॉईज खंडीपाडा टीमची ही सुरुवात 3 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत घेऊन जाते हे देखील पाहावं लागेल. एक चांगला इंटेंट दाखवण्यामध्ये यशस्वी नेहमीच राहणारा खेळाडू वैभव समोर हॅपी. पुढे डान्सिंग डाउन द ट्रॅक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड शॉट. व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग, सुपर शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क आणि हा आलाय वैभव दोमच्या बॅट मधून. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार साधावा. एकमेकांच्या विरोधात खेळतात. आता 2 चांगले मित्र आहेत, परंतु आता क्रिकेटमध्ये कोणी मित्र नसतो, कोणी शत्रू नसतो. ऑन साइडला फटका तर जरूर चांगला होता, परंतु ज्या वेळेला तितका चांगला प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु फील्ड आहे तिकडे आपण पाहिलं स्कोरिंग झोन मध्ये धावा मिळतील तिथे. थोडंसं आता अग्रेशन पाहायला मिळालं. ही खासियत आहे वैभवची. स्ट्रॉक सीट आवडता शॉट आहे, मनपसंत शॉट आहे त्यांचा आणि तो खेळताना इथे पाहायला मिळाले. तितकं चांगलं टायमिंग झालं नाहीये, परंतु आत्मविश्वास राहुल या 2 फटक्याने वाढलाय वैभवचा. टीमची टोटल पाहता होता 3 मध्ये 10. काय चांगली सुरुवात. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा आपण पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा मात्र वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न, शतरक्षण चांगलं झालंय, थ्रो आलाय, पाहावं लागेल. जर हातामध्ये चेंडू आला असता तर कदाचित इथे थोडंसं अडचणीमध्ये येऊ शकला असता फलंदाज, परंतु तसं झालं नाहीये. आतापर्यंत आपण पाहू शकतोय चेंडू फेकून झाले 4 धाव फलकावर 12 धावा. सुरेख सुरुवात झाली, चांगली वाटचाल मात्र प्राप्त केली आहे. वाटचाल जशी करायची हवी आणि तशीच केली आहे, कारण की स्वतःचं आयोजन, स्वतःचं नियोजन, कारण की घरच्या मैदानावर खेळत असताना गड रांगणं जिंकणं एक सगळ्यात मोठी गोष्ट असते, कारण की प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मात्र खेळावंच लागेल. फुलटॉस, कन्वर्टिंग शॉट. व्हाट अ ब्युटिफुल टायमिंग, व्हाट अ स्वीट शॉट, व्हाट अ गुड टायमिंग अँड गुड हिट. दॅट्स अ मॅक्सिमम हिट, 6. टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट आणि या सगळ्या गोष्टीचं प्रत्यक्षात दर्शन घडवणारा हा षटकार पाहायला मिळाला. क्लास आहे वैभवचा, क्लास आणि तो दर्जा. 5 चेंडू फेकून झालेत, 18 धावा फलकावर. चांगल्या गोलंदाजाला मार पडलाय. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकामध्ये. यावेळेला मात्र मिस टायमिंग, फिल्डर आहेत कव्हर मध्ये. आता मात्र चुकी झाली आहे. चेंडूने दिला दगा आणि चेंडू एक टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप निघून जातोय 4 धावांसाठी. हा आला चौकार शेवटच्या बॉल मध्ये. एकंदरीत पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा 22. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे का पाण्याची तर नाहीये, परंतु आमच्या प्रेक्षकांना तर जरूर आहे गरज गाण्याची. चला तर गाणं ऐकूया. धन्यवाद. मान्यश्री हेमंत कामणकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. कामण बॉईज कामण संघाचे जबरदस्त क्रिकेटपटू आणि या कामण परिसराला बिलॉंग करत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच चांगला क्रिकेट बघायला मिळतं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. डेफिनेटली हेमंत कामनकर सरांचा जर विचार केला ना, मॅग्निफिसंट प्लेयर, रिव्हर्स शॉट,
अगदी ज्या प्रकारे एक युवा खेळाडूला जर मोहित प्रेरित करणारे फटकेबाजी रिव्हर्स आणि ती त्यांची खासियत. कामन बॉईज टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळले आणि त्यांचा शुभागमन. या वेळेला नवीन गोलंदाजच्या मार्कवरती आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला ऍप्पी कडून. काय जबरदस्त रचना त्या ठिकाणी होती, विचारही जबरदस्त होते. मात्र या वेळेला जर बघितलं तर व्हाईट बॉल, व्हाईट +1, 1+1 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हेमंतदादा कामणकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि तेही या स्पर्धेचं, या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान वैभव धूम ऑन स्ट्राईक, जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत राहिलाय वैभव धूमच्या माध्यमातून. स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड वरती मात्र साजेशी फलंदाजी करताना दिसतंय वैभव. अजय पुढचा बॉल, या वेळेला चेंडूला पुल केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत, करणार नाही यात चूक आणि चांगली कॉलिंग त्या ठिकाणी या दिले गेलाय. आणि पहिला धक्का मात्र या ठिकाणी लागलाय केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागलाय. येस डीजे. थँक्यू डीजे. इन फॉर्म बॅटर वैभव धूमला बाद केलंय, म्हणजेच एक चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळालंय. कारण की ज्याप्रमाणे राहुल आपण वैभवला बघितलं, काय फॉर्म पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः धुमाकूळ 22 धावा त्याने लई लूट केली. या ओव्हरमध्ये जर आणखीन काही वेळ थांबला असतं तर कदाचित आणखीन काही धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु कमबॅक सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती करून दिली आहे. मात्र हे आता मात्र इथे बेनिफिट मिळू शकते, कारण की एक चांगला सेट बॅटरला बॅट केलं ना तर मग आपल्याला एक अशी उमेदची किरण जागृत होते की आपण कमबॅक, जर बॅटिंग करणाऱ्या टीमने जर आपल्यावर वर्चस्व गाजवलंय तर आता आपण या गोलंदाजीमध्ये कमबॅक करू शकतो आणि त्या टीमला थोडंसं नमवू शकतो. ही एक संधी आहे. आता त्या संधीचं सोनं होते का पाहूया. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिनेश, जर्सी नंबर 14 आपल्याला बघायला मिळत आहे. आई प्रोटेक्शन म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे, एक सेफ्टी म्हणून बघायला मिळतोय. ऑन साइडला समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा कमी पडलाय. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जाताना दिसलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. येस, अक्षय कोठावले यांचं या ठिकाणी आगमन झालंय, वैभव धूम यांचे मित्र, आणि त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर अतुल ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, एक बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर म्हणून ज्यांना ओळखलं झालंय. त्यांनाही विनंती असेल की आपण ही मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल, या वेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडूच्या खाली राकेश, मिड विकेटला आपल्याला बघायला मिळतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल टिपला जातोय आणि दुसरा धक्का बसलाय तो म्हणजे टीम केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. दिनेश बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे. जसं म्हटलं जातंय ना की जर सेनाला जर पराभूत करायचं असेल ना तर सेनापतीला पाडा, सेना आपोआप पडेल. आता तेच कार्य होते की काय बघा. वैभवची विकेट, त्यात नंतर आपण बघितली की आता दिनेशची विकेट. असं चित्र दिसून आलं की हवी होताना पाहायला मिळालं. म्हणजे या ओव्हरमध्ये थोडंसं मोमेंटमला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न, कारण की डोळ्याच्या समोर जर येणाऱ्या 2 षटकामध्ये असतात तर टार्गेट जर लक्षात घेतलं ना तर 40च्या वर जाऊ शकते. परंतु विकेट जर घेतलं ना तर 40च्या आतमध्ये रोखू शकते आणि इथे 40 जर रोखला तर मग धावा चेस होऊ शकतात. बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे, कारण की ॲपिंग पहिल्या मॅचमध्ये फॉर्ममध्ये नव्हता, परंतु या मॅचमध्ये कदाचित तो फॉर्म पाहायला मिळू शकतोय. तर आत्ता काय होतंय पाहूया, कारण की 2 विकेट या ओव्हरमध्ये आलेत आणि एक चांगलं कमबॅक हे करून दिले गोलंदाजाने. कमबॅक खूप मोठी गोष्ट आहे, जबाबदारी स्वीकारली आता गोलंदाजाने.
राज याच्यासाठी पुढचा बॉल सरळ रेषेत या चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मिस्टर वैभव. चेंडूला उचलून फेकी करतील अप्पीपर्यंत तत्पूर्वी. मात्र जर बघितलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थोडेसे नाराज आहेत अप्पी. असं म्हणतात की नॉन स्ट्राईक एंडकडे जर फेकी झाली असती तर कदाचित डेंजर झोन मध्ये सापडले असते फलंदाज. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेमुळे संघाची धावसंख्यामध्ये फरक पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या अंकावरती. आगरी कट्ट्याचे ओनर मालक आपण बघताय बाबू धुमाल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कडा आहे का तर येस, इथपर्यंत आवाज आलाय आणि राजने उशीर न करता लगेच मैदान सोडलंय. ही एक जबरदस्त खेळाडू वृत्ती दाखवत असताना राज जशाच तसं, म्हणजेच काय तर खेळाडू वृत्ती ही एक चांगली गोष्ट आहे आणि ते या ठिकाणी दाखवत असताना जसे बॅटची हलकीशी कडा लागली एसटी रक्षकाने कलेक्ट केला झेल आणि लगेच राजने मैदान सोडले. बॅक टू बॅक हा तिसरा धक्का लागताय टीम केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. मंचावर नुकतंच आगमन झालंय कल्पेश अग्रिकट्टाचे मालक बाबूजी धुमाल. नेहमीच आपण बघितलं ना तर मग कल्पेश अग्रिकट्टाची चव मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि खूप पसंती या अग्रिकट्ट्याला मिळाली. या कामण विभागामध्ये एक कामणचा ब्रँड म्हणून आपल्याला जर पाहायला मिळतोय. चवीचा चमचमता उदाहरण म्हणजेच कल्पेश अग्रिकट्टा आणि त्याचे मालक इथे दाखल झाले. त्यांचं देखील आम्ही या गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. बघा ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण उल्लेख केला होता की पहिल्या ओव्हरमध्ये 22, परंतु या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 8 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे. मयूर बाबर मैदानाच्या आतमध्ये इन झाला आहे आणि राहुल हा एक चेंडू खूप महत्त्वपूर्ण असेल कारण की मयूर एक चांगला बॅटर आहे. गोलंदाज काय करतोय पाहूया. पुढचा बॉल या वेळेला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल कारण की चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. सुंदर फेकी, अचूक दर्जेदार फेकी या ठिकाणी झालंय क्षेत्ररक्षकाकडून. एकच धाव मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जवळजवळ आपण बघतोय पहिल्या षटकाचा विचार केला अप्पी याच्यावरती हावी झाले होते फलंदाज वैभव. 22 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये जर विचार केला तर 9 धावा येताना दिसल्यात. म्हणजेच काय तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 15.50च्या सरासरीने चालणारी आपण बघताय तर केतकी बॉईज खंडीपाडा या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. बघा पहिल्या 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे थोडंसं 15ची सरासरी देखील भरपूर मोठी आहे, परंतु दुसरं षटक आहे 3 विकेट आलेत आणि त्या 3 विकेटमुळे थोडंसं डॉमिनेट करायला लावलं आहे. परंतु शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये आता गेम प्लॅनिंग काय आहे पाहूया बॉलिंग ट्रॅकवर. उत्तम हा गोलंदाज घडून त्याच्या मार्कवरती आहे. पहिलाच बॉल थोडासा ओव्हर पिच बॉल होता. मात्र गंगाधर त्या ठिकाणी होते आणि त्यांना चकवून 2 क्षेत्ररक्षकांना बेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती मात्र येताना दिसलाय चौकार. आउटफील्डमध्ये आपण बघितलं तर थोडंसं चेंडूने चकवा दिला. त्याचं प्रत्यक्षात उदाहरण चौकार पाहायला मिळालं. बघा षटकाची सुरुवात चौकाराने झाली आहे. हे षटक मोठं करण्याची आता मोठी संधी निर्माण झाली आहे. दुसरा चेंडू बॅटच्या रनर मध्ये. यस 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 दॅट इज अ मॅसिव्ह बिग 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 हिट. षटकार साधावा. थँक्यू. या षटकाराने धावफलक थेट पोहोचलं गेलं 41च्या आकड्यावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. राहुल हे षटक डेफिनेटली आता मात्र मोठं आणि कदाचित आता मात्र आपण पाहू शकतो की मग 41 झाल्यात. येणारे 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्या तर मग 50चा पल्ला गाठला जाऊ शकतोय. सकाळच्या 17 पासून बघतोय फलंदाजी साजेसे होते या मैदानावरती.
आणि गोलंदाजांना पडणारा मार हा कुठेतरी आपल्याला बघायला मिळालाय. कारण की प्रकाश तुंबडा सारखा फलंदाज एक अष्टबल ऑलराऊंडर आणि परफेक्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जात आहे, फिरकीचा जादूगर, त्यालाही आजच्या दिवसामध्ये मार पडलाय. सुरेख हेलिकॉप्टर उचललाय. मात्र वैभव त्या ठिकाणी आहेत. आज वैभव याच्याकडून सगळं काही व्यवस्थित होताना दिसलंय. फलंदाजी उत्तम राहिलाय, गोलंदाजी दर्जेदार आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण अप्रतिम बघायला मिळालंय. उत्तम याने आता कुठेतरी स्वतःला कमबॅक केलंय. स्वतःला सांगितले की मीही एक चांगला गोलंदाज आहे आणि माझ्याकडून एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत हवी आहे आणि आपल्या संघाला मात्र कुठेतरी रोखायचं आहे. कारण की जर बघितलं तर समोरचा संघ एक मजबूत संघ, धावसंख्या त्यांनीही धावफलकावरती लावले आतापर्यंत 42 आणि आता 3 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. पुढचा बॉल उत्तमचा, काय सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी वैभवच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय आणि योगेश धूम हा फलंदाज बॅक टू डग आउट. धक्का नंबर 3. आम्ही जंगल राज वनवासी, आम्ही जंगल राज वनवासी. आम्ही जंगल राज वनवासी, आम्ही जंगल राज. वाटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो मिस्टर पवन. एक यंगस्टर खेळाडू आहे, प्रभावी खेळाडू आहे, परंतु येणाऱ्या 2 चेंडूमध्ये तो प्रभावी खेळ दर्शवावा लागेल. पहिल्या 2 मध्ये आपण पाहिलं एक चौकार षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट. ही गोलंदाजाने आता प्राप्त केली आहे, परंतु या विकेट नंतर त्याला कमबॅकची संधी जाणवली. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन, बॅटची कडा आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. सिंगल मात्र मिळत असताना सिंगलने टीमची टोटल मात्र हळूच पुढे सरकली गेली आहे. 43. 4 गड्याच्या मोबदल्यात चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 5 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आहे. अंतिमच्या चेंडूवर का मॅक्झिमाइज करण्यामध्ये यश मिळेल का हे देखील पाहावं लागेल. कारण की दिनेशने आतापर्यंत या ओव्हरमध्ये मयूरने या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. चला, ओम सागर ब्राह्मणगाव आणि सिद्धिविनायक बेलकडी दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे, टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहा. टॉस केला जाईल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद, मात्र यावेळेला थोडेसे होत आहेत फ्लंबल. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जात असताना 4 धावांसाठी ब्युटिफुल स्ट्रोक मयूरच्या माध्यमातून. धावसंख्या जर बघितली तर या 4 धाव्यांशी संघाची जाऊन पोहोचते 47 या अंकावरती आणि आता 3 षटकांमध्ये धावसंख्या बनवायची 48 समोरच्या संघाला, म्हणजेच गाव कोली चिंचोडी या संघाला. पहिला डाव आपण नुकताच बघितलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना केतकी बॉईज खंडीपाडा संघाने जबरदस्त फलंदाजी केली आणि त्यांनी धावा बनवल्यात 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि कशा पद्धतीने या धावांना मात्र रोख लावण्यामध्ये यश मिळेल किंवा मग धावा पूर्ण करतील आई गावदेवी कोल्ही चिंचोडी हा संघ, हे देखील पाहिलं जाईल दुसऱ्या सत्रामध्ये. आणि घेऊया एक छोटासा ब्रेकमध्ये होईल टॉस आणि आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकली टॉस बॉक्स मध्ये जातील, यात काही शंका नाही. तत्पुरती ऐकूया एक सुमधुर संगीत. चला, ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन प्लीज या. टॉस खूप महत्त्वपूर्ण आहे. आई गावदेवी चषक 2025 आपण पाहतोय. आई गावदेवी जागमाता चषकाचा उल्लेख करायचा झाला तर सगळ्यांची मेहनत, सगळ्यांची परिश्रम आणि केतकी बॉईज कामण खंडीपाड्याचं हे आयोजन दमदार हे आपल्याला जर पाहायला मिळतंय. 2 कर्णधार इथे येत आहेत, सिद्धिविनायक बेलकडी आणि ओमसागर ब्राह्मणगाव. अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत आमचे प्रमुख अतिथी, जिथे आपण उल्लेख करूया तर एक लेजंड क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आदरणीय सन्माननीय हेमंतजी कामणकर साहेबांना विनंती करते की प्लीज आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. हेमंतजी कामणकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या मॅचचा महत्त्वपूर्ण टॉस आहे तो आपण करूया. ती लेजंड प्लेयर म्हणून आपण या कामन सृष्टीमध्ये पाहिलंय.
बॅटिंग असो बॉलिंग असो, बॅटिंगमध्ये अगदी रिव्हर्सचे फटके, बॉलिंगमध्ये स्पिनची जादू हे अनेक वेळा त्याने बिखरले गेले असे सिनियर क्रिकेटपटू म्हणून देखील राहिलेत आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादांच्या शुभस्ते आपण करूया टॉस. एका बाजूने आहे केतकी बॉईज खंडीवाडा आणि दुसऱ्या बाजूने आहे आई जागमाता चषक. केतकी बॉईज असा कॉल दिला आणि येतं केतकी बॉईज. दादांना विनंती करते की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. धन्यवाद. सिद्धिविनायक बिलकडी टीम टॉस जिंकला, 4 ओव्हरचा मॅच आहे. काय निवडाल? बॅटिंग. सीझनची सुरुवात झाली आहे, सराव किती आहे? सराव तर आता झाला नाही जास्त, ग्राउंड नाही आम्हाला ना म्हणून. तरी पण आता बामणगाव संघाच्या सोबत मॅच आहे, कशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न असेल? बघू आता खेळावर आहे ते, आम्ही प्रयत्न करू चांगलं खेळण्याचा. शुभेच्छा देतो तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाही कारण की मॅचला सुरुवात होते. बामणगाव टीमकडे आपण एकच प्रश्न आहे, टॉस जिंकला असतं काय निवडलं असतं? शतरक्षण. आता बॅटिंग करायची, धावा किती? बोडवावर लावण्याचा प्रयत्न करणार? डेफिनेटली बॅटिंग घेतली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालं आहे आणि इथून आपण बघितलं तर मग ही मॅच किती महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी? खूप महत्त्वाचे आहे. शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तर चला मॅचला होती सुरुवात. तिथे सज्ज असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक मित्र राहुलचे अंधेर, ज्यांच्याकडे जाऊया. या पहिल्या ओव्हरसाठी काय घडामोडी घडतात लाईव्ह ॲक्शनमध्ये ते देखील पाहायला मिळते. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयेश सर. 48 धावांचं आव्हान ठेवलंय आणि त्या 48 धावांचा पद्धतीने या ठिकाणी केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती प्रकाश तुंबडा एप्पी या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला आणि हे प्रसिद्धी मिळालेला खेळाडू आहे आणि एका बाजूला संजय लोखंडे याला आपण बघताय. गोलंदाजीच्या मार्गवरती मिस्टर वैभव धूम ज्याने फलंदाजी साजेशी केली, अप्रतिम केले. एप्पीच्या विरोधात गोलंदाजी चांगली करायची आहे. पहिला पहिलाच बॉल जर बघितला तर पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू नक्कीच वन बाउन्स आहे का, वाईट बॉल आहे का, यासाठी रेफर केला गेला कारण की बाउन्स जास्त होता या चेंडूवरती. व्हाईट बॉल साठी कॉल आहे का? व्हाईट बॉल साठी आहे ना? इट्स अ फेअर डिलिव्हरी पण वन बाउन्स 1 फॉर दी ओव्हर असं पंच ताकीद देतील यात काही शंका नाही. काही पहिला बॉल जर बघितला तर अप्रतिम दर्जाचा राहिलाय वैभव धूमचा. ज्या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल करून बसल्यात आता कारण की ज्या अनुषंगाने बॉलिंग व्हायला हवी आहे, डॉट बॉल जास्त खेळायचे आहेत कारण की प्रकाश तुंबडा याचं विश्लेषण करायचं झालं तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांना ओळखलं जाते आणि फलंदाजी तशी करावी लागेल. माननीय श्री अकबर शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक बेस्ट क्रिकेटपटू इन अ कॉमन एरिया म्हणून ज्यांना ओळख आपल्याला बघायला मिळत आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर मान्य श्री भावेश बाबर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल की आपणही या मान्यवर कक्षामधून विराजमान व्हा. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट या ठिकाणी केली गेली आणि या सिंगल धावेने संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे सरकली. हलवार आणि संत गतीने 2 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली लढत एक बिग फाईट मॅच. एका बाजूला गावदेवी कोली चिंचोडी आणि एका बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा.
DBN लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या द्वारे DBN लाईव्ह या वाहिनीवरती तुम्ही मॅच लाईव्हचा आनंद घेऊ शकता, कारण की DBN लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलं जात आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जेदार आहे, म्हणून तर DBN लाईव्ह यांची एक ही खासियत आहे की एक एक प्रत्येक क्षण ते मैदानाच्या आतमध्ये नेहमीच टिपत असतात. वैभव धूम चेहऱ्यावरती हास्य निर्माण करताना दिसल्यात, कारण की चेंडू हवे तसे पडतायत मैदानाच्या आतमध्ये. समोर ॲप्पी आहे, संजय लोखंडे आहे, मात्र या दोन फलंदाजांना थांबवण्याचं कार्य करलंय वैभव धूमनं. पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा, फुलटॉस बॉल होता, मात्र या वेळेला जर बघितलं तर मोठा फटका मारू दिला नाही आहे. एकच धाव, चांगला थ्रो, व्हेरी नाईस त्या ठिकाणी थ्रो बघायला मिळत आहे. एकच धाव पुन्हा एकदा. 4 चेंडूचा खेळ झाला, अद्यापही 2 चेंडू शिल्लक आहेत. सामन्यामध्ये चुरस निर्माण करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, कारण की 18 चेंडूंमध्ये तुम्हाला जवळजवळ 48 धावा बनवायच्या आहेत. एक मोठं आव्हान ठेवलं गेलंय आणि समोरच्या संघाकडे गोलंदाजी तर आहेच चांगली, मात्र तुम्हाला तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागेल. लेग ब्रेक केलाय आणि या वेळेला फसवा बॉल, फसवा चेंडू आणि संजय याला मात्र डगआउटला पाठवला जात आहे. वैभव धूमने मात्र पहिला धक्का, पहिला हादरा दिलाय टीम गावदेवी कोली चिंचोडी संघाला. संजय बॅक टू डगआउट. नाती आपली मुंबई राजधानी, नाती आपली मुंबई राजधानी. इकून गेलो इकून आलो ना, ते ताज होटला सी बोलून गेलो, भेटून ताज होटला सी बोलून गेलो. धन्यवाद डीजे. आपण बघत आहात, पाहत आहात आई जागमाता चषक, गावदेवी चषक 2025 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत केतकी बॉईज खंडीपाडा, जे इन ॲक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतात. त्यांची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि आता नवीन गेलेला फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये काय धुमाकूळ घातली होती, षटकार चौकार भरपूर खेचले होते आणि आपल्या संघाला मात्र विजयी करून दिलं होतं, मात्र तीच फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल वैभव या फलंदाजाला. वैभव टू वैभव आहे, मात्र स्लोवर वन, फसवा बॉल, मात्र या वेळेला जर बघितलं तर नो बॉल. हाईट जास्त होती, कारण की बघितलं लगेच पंचांनी निरीक्षण केलं आणि बघितलं आणि लगेच नो बॉल दिला गेलाय. चेक केला जाईल गोलंदाजाने, या ठिकाणी रेफर केला गेलाय बीमरसाठी. नक्की हा चेंडू बीमर आहे की मग फिअर डिलिव्हरी आहे हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. डिसिजन इज पेंडिंग. येस, इट्स अ नो बॉल, कारण की जर बघितलं तर कमरेच्या थोडासा वर आहे चेंडू आणि त्या कारणास्तव पंचांनी चांगलं निरीक्षण करून या ठिकाणी बीमर चेंडू घोषित केला गेलाय. थर्ड अंपायरने सुद्धा हा चेंडू बघितला आणि लगेच नो बॉल म्हणून घोषित केला गेलाय. जास्त काही फरक पडणार नाहीये, जास्त धावा मिळणार नाहीयेत समोरच्या संघाला, मात्र फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, कारण की पुढचा चेंडू आहे फ्री हिट, मुक्त फटका मारण्याची संधी. हवेमध्ये चेंडू, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, वैभव धूम चेंडूला 1 बाउन्स कलेक्ट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र अजून सुद्धा फ्लंबल झाल्यात वैभव त्या ठिकाणी.
2 धावा कंप्लीट झाल्यात. षटकही या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी कोली चिंचोडी या संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 1 बाद 7 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरं षटक कुठला गोलंदाज मार्कवरती येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तत्पुरती घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकमध्ये ऐकूया एक मधुर संगीत. माझी गावदेवी गो तुझा महिमा काय वर्णू गो माझ्या गावाची गावदेवी गो तुझा महिमा काय वर्णू गो आदिशक्ती तू विश्वाची माझे गावाची गावदेवी आदिशक्ती तू विश्वाची माझ्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी. धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय एक गावदेवी जागमाता चषक 2025 केतकी बॉईज खंडीपाडा आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळली जाणारी स्पर्धा या हंगामातली आपल्याला तिसरी आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक स्पर्धा आजच्या दिवसापासून सुरुवात झाली आहे ऐशियाच्या मैदानावर कावेरी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाड्याच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहतोय. परंतु या मॅचमध्ये 12 चेंडू 41 धावा. वक्त से लड़के जो नसीब बदलते इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चल पड़ो अपनी राहों पर. क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद तस्वीर बदलते. हा पुढचा मागचा विचार नाही करायचा आहे तर 12 मध्ये 41 हाच विचार करायचा आहे. आणि ती क्षमता या दोन्ही बॅटरकडे आहे. बॉलिंग ट्रॅकवर मयूर ज्याने मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा किताब प्राप्त केला होता. एक षटक 3 विकेट. परंतु या मॅचमध्ये समोर आक्रमक खेळाडू आहे. खेळ आक्रमक होणार आहे, नो डाऊट अबाउट इट. 12 चेंडू 41. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडासा पिट केलाय बॅटरला. ज्याप्रमाणे आपण बघितलं ना ज्या अनुषंगाने इथे प्रत्येक बॉलवर आक्रमण करायचं आहे हा विचार ॲपी आहे खेळाडूचा आहे. परंतु प्रत्येक बॉल आपण बघितला तर बाउंड्रीच्या पलीकडे हा पाठवण्याचा विचार हा त्याच्या डोक्यामध्ये आहे, हा मनामध्ये आहे. हा विचार तर नक्कीच पॉझिटिव्ह आहे. परंतु प्रत्येक बॉल गोलंदाज तसा मिळणार नाही आहे. ही रणनीती काहीतरी वापरावी लागेल. फील्डमध्ये बदल म्हणजे डिपमध्ये फील्ड पाहायला मिळते. डिप स्क्वेअर लेग आपण पाहतोय, डिप मिड विकेट, डिप काऊ कॉर्नर, डिप लॉंग ऑन, डिप लॉंग ऑफ, डिप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. अगदी आपण पाहिलं तर हे डिप प्रोटेक्शन आहे मयूरने आपल्या गोलंदाजीप्रमाणे घेतलंय. दिमागातून टाकलेला चेंडू पायावर मात्र फटका अतिशय चांगला. टायमिंग झाले कमाल. चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवून दिलाय. हा आलाय एपिन नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. साधावा. थँक्यू डीजे. इम्पॉसिबल या शब्दामध्ये पॉसिबल लपलंय बघा मित्रांनो. कारण की आता मॅच मध्ये 10 मध्ये 35 एक षटकार आलाय. आणखीन काही असे मोठे फटके तर मॅच मध्ये पूर्णपणे 100% गावदेवी कोहली टीम येऊ शकते. कारण की दोन्ही बॅटरची जी क्षमता आपण पाहिली आहे पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 48 तो नॉट स्ट्राईक एंडकडे जो खेळाडू आणि सध्या ॲपी फायर. त्यावेळेला आपण पाहिलं तर गती चांगली आहे परंतु पंच इथे सहमत नाही आहेत आणि त्यांनी वाईटचा इशारा मात्र जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. कारण की मनामध्ये डाऊट होतं त्यांनी आणि लगेच सांगितलं की वाईट. परंतु ज्याप्रमाणे जोपर्यंत हा रिव्ह्यू कोणाचा आहे अंपायर रिव्ह्यू आहे. हा नक्कीच अंपायर रिव्ह्यू आहे तर नक्कीच चेक केलं जाईल. कारण की केतकी बॉईज खंडीपाडा टीमने जो रिव्ह्यूची डिमांड केली होती तो त्यांनी मात्र गमावला आहे. त्यामुळे आता फक्त अंपायरच रिव्ह्यू घेऊ शकतात आणि बॅटिंग करणारी टीम. तर नक्कीच अंपायरने मात्र हा रिव्ह्यू घेतला आहे आणि त्या रिव्ह्यू प्रमाणे मात्र व्ह्यू तर होणार आहे परंतु ॲक्शन यस डेफिनेटली वाईटचा इशारा मात्र आमच्या तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि एक्स्ट्रा धाव मात्र ही खात्यामध्ये ॲड होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 14 आकड्यावर पोहोचली आहे. 10 चेंडू 34 धावा. जसं म्हटलं जात आहे ना हारते वो है जो बार बार शिकायत करते हैं लेकिन जीतते वो है जो 100 बार कोशिश करते हैं.
आणि या वेळेला कोशिश सगळ्यात मोठी गोष्ट आहे, प्रयत्न आणि ते चालू आहेत. हॅपी स्ट्रायकेनकडे 10 चेंडू 34 धावा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. हो हो, या वेळेला काय घडलंय? कदाचित कॅच होती की काय? हो, मोठा विकेट आला होता. हा कॅच पकडायला हवा होता. गोलंदाजाने नाराजी सरळ व्यक्त केली आहे, कारण तर या गोलंदाजाच्या मेहनतीवर पाणी फेडण्याचं कार्य केलंय. बघा, एक मिस्टेक किती भारी पडू शकते. एक मॅच आठवते मला, जेव्हा अंजुला मॅथ्यूज सारख्या खेळाडूचा झेल महेंद्रसिंग धोनीने सोडला होता, त्यानंतर अतिशय दमदार फलंदाजी त्याने केली होती. अशाच प्रकारे आपण पाहू शकतो हे चित्र पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटचा वापर केला जातोय, मात्र पुढे येताना पाहायला मिळतात खेळाडू तिथे. थोडंसं मिसफील्ड झालं, मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, परंतु बदलावं लागलं. या वेळेला क्विक ऍक्शन झालंय आणि ऍक्शन मध्ये रिॲक्शन. फलंदाजाने आपण पाहू शकतो ज्या वेळेला बॅट इन केली होती, परंतु तिथे आपण पाहू शकतोय सेलिब्रेशन तर केलंय, परंतु रनआउट साठी स्क्वेअर लेग अंपायर इंटरेस्ट आहेत तिसऱ्या अंपायरकडे. यस, इट इज आउट. कारण की सॉफ्ट डिसमिसल अगदी आपण पाहू शकतो जे अंपायरने दिला होता की यस आउट होता, आउट. आणि यस, तेच नंतर आपण पाहू शकतो की इथे दूध का दूध पाणी का पाणी मात्र इथे झालेलं आहे. आणि फलंदाज बाद. वाजवाय लागल्या ये तुमचे बालर पोरी नाचाय आल्या या पालघरवाल्या. वाजवाय लागल्या ये तुमचे बालर पोरी नाचाय आल्या या पालघरवाल्या. 8 चेंडू 33 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. उत्तम. सुख दुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं वो फरिश्ते होते. फरिश्ता मात्र आता बनून यावं लागेल, कारण की तशाच फरिश्त्याची गरज आहे. उत्तमसाठी हा चेंडू आडवी बॅट फिरवली जाते, मात्र बॉल आणि बॅट मध्ये कोणत्या प्रकारचं कनेक्शन नाहीये. डॉट चेंडू येतोय, त्यामुळे इथे आता पहिला पण 7 चेंडू आणि 33 धावा. मॅच थोडासा कठीण होत असताना पाहायला मिळतोय. धावा चेस करणं अवघड जात आहे. त्याचं श्रेय देईन मी गोलंदाज मयूरला, कारण की त्यांनी आतापर्यंत थोडंसं या मॅच मध्ये पकड आपली मजबूत केली आहे. दडपण आहे, कारण की हा एक चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की या चेंडूवर पूर्ण समीकरण बदलू शकतंय आणि गरज आहे. या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेची बाब आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अनुषंगाने. नो बॉलचा इशारा. आता मात्र आपण पाहू शकतो की हा दुसरा बाउन्सर होता आणि तेच प्रमुख कारण नो बॉल मात्र इथे घोषित केला जातोय. आतापर्यंत जर उल्लेख केला जातोय, जवळजवळ ही मॅच थोडीशी लांब आहे, परंतु जवळ सुद्धा येऊ शकते. इथे आता मात्र एक चांगल्या चेंडूची गरज आहे, परंतु इथे जर चित्र आपण बघितलं ना, तर फ्री हिटचा चेंडू जो आपल्याला आत्ता पाहायला मिळेल. आणखी नो बॉल नंतर ज्याप्रमाणे क्रिकेटच्या नियमावलीनुसार नेक्स्ट बॉल हा फ्री हिटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच फ्री हिटचा चेंडू आता पाहतोय. फुलटॉस कन्वर्ट केलाय, मात्र हवेत आहे. झेलची संधी आहे, झेल पकडला गेलाय. फ्री हिटचा चेंडू होता, परंतु विकेट मात्र डाऊन होणार नाहीये. मात्र फलंदाजानं मात्र हे भान मात्र हरवलं गेलं होतं. त्यांना वाटलं की झालं काम तमाम आणि निघाले घरच्या रस्त्याला, परंतु लक्ष असायला हवं. क्रिकेटच्या पटलावर छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या लक्षात असायला हव्यात. परंतु आता पाहिलं तर जवळजवळ काय गणित आहे, तर गणित असं आहे की येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची गरज आहे. म्हणजेच काय तर 5 एका मागोमाग नाही आहेत, तर कसे तरी आले पाहिजेत, पण 5 षटकार आणि 1 दुहेरी जर हे होत आहे तर मॅच जिंकली जात आहे. हा कारनामा केलेला आहे मागच्या वर्षी
प्रकाश या खेळाडूने. म्हणूनच तर त्यांच्या अंगावर ज्या जर्सी पाहायला मिळते ना, एका षटकामध्ये 5 सिक्सर लगावण्यानंतर जे आमचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव दिलदार आहेत अविनाजी ठाकरे यांच्या माध्यमातून दिला जातात 15 टी शर्ट्स. आणि ते टी शर्ट्स तर मात्र पटकावलेले आहेत का, तर एका षटकामध्ये 5 सिक्सर लगावले होते. आज गरज आहे, आत्ता गरज आहे, अभिनय तर कभी नाही. हा मॅच मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये येईल का, नक्कीच पाहूया. या 6 चेंडूमध्ये 32 धावा चेस होत आहेत का, जाऊया राहुल अंधेर यांच्याकडे. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगत झालाय. कारण की जर बघितलं तर अद्यापही प्रकाश तुमडा तक धरून मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला माहिती आहे जरी मी मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर मात्र सामना कुठेतरी नेला जाईल माझ्या माध्यमातून. राज आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ज्या ठिकाणी टिपलाय शानदार सुरेख झेल. अप्पी हा फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. क्या बाद आहे, सुंदर झेल होता. ज्या पद्धतीने हा फटका खेळला होता बुलेटच्या माध्यमातून, मात्र चेंडू सीमारेषा ओलांडता आला नाहीये आणि झेल देऊन परतल्यात मिस्टर ॲप्पी. आशेरीवर पाणी सापड ग आशेरीवर पाणी सापड. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद लोखंडे. आता असं कुठेतरी वाटायला लागलं की पहिल्या इनिंगची जी झालेली गोलंदाजी ही कुठेतरी खराब झाली. कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी झाली आणि त्यावर हावी झाले आता बॉलिंग करणारे जे फलंदाज आहेत केतकी बॉईज खंडेपाडा संघाचे, काय जबरदस्त फलंदाजी राहिली होती. लेग ब्रेक मात्र ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चेंडू पिच झालाय आणि खूप जास्त बाहेर चेंडू निघालाय. त्या कारणास्तव या पंचांनी बघितलाय आणि लगेच आमच्यापर्यंत इशारा दिलाय की हा चेंडू स्वैर आहे, वाईट बॉल. राजाचा पुढचा चेंडू, यावेळेला सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मयूर. मात्र चेंडू नक्कीच थांबणार नव्हताच. अडवण्यामध्ये यशही मिळालं नसतं कारण की चेंडू एवढ्या वर होता. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दिसलाय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. सामन्यामध्ये परतून येईल काय गावदेवी कोली चिंचोटी हा संघ. कारण की जर बघितलं तर प्रमोद याने एक आल्या आल्या नुकताच षटकार खेचलाय खरा. राजाचा पुढचा बॉल, या वेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. आता सामन्यामध्ये परतून येऊ शकतोय. 4 चेंडू 4 षटकार मारावे लागतील. काय जबरदस्त रंगतदार मॅच आहे. एक बॉल डॉट आला तर मात्र कुठेतरी प्रेशराईज होतील बॅट्समॅन. हो, मी म्हटलं तसंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये झालंय. राजाने वेगवान चेंडू टाकला आणि प्रमोद याला चेंडू तो समजला नाही आणि एसटी रक्षक योगेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. इट इज अ डॉट बॉल. हो, सुरेख फटका आहे ऑन साइडला. दिनेश त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलून फेकेल. तत्पुरती मात्र धाव घेतली जाणार नाहीये कारण की जर बघितलं तर दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आता सामन्यामध्ये आपण परतून येण्याचे चान्स आपले खूप कमी आहेत. आणि जर बघितलं तर राज आतापर्यंत स्वतःला मात्र सावरतोय आणि कमबॅक या ठिकाणी करताना दिसतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दाद मागितली जात आहे. त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपला आहेत मिस्टर वैभव धूम. एक चांगले फलंदाज ज्यांच्याकडून अपेक्षा ज्या होत्या या मॅच मध्ये त्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्यात. फुल टॉस बॉल, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली पवन आणि करणार नाही चूक आणि धक्का नंबर 3. प्रमोद बॅक टू डग आउट. सांज सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई. धन्यवाद. काय जबरदस्त नुकतीच लढत आपण बघितली.
दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण बघितली. एका बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ होता आणि एका बाजूला मिस्टर ॲपी याचा संघ गावदेवी कोल्ही चिंचोडी हा संघ. मात्र गोलंदाजी कुठेतरी खराब झाली गावदेवी कोल्ही चिंचोडी या संघाची आणि त्याचा फायदा उचलला तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा. स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांना मिळते या ठिकाणी विजयी आणि पराभव मात्र स्वीकारावा लागतोय ॲपी आणि कंपनी या टीमला. मॅन ऑफ द मॅच मिस्टर वैभव धूम, नो डाऊट, ज्याने अतिशय जबरदस्त फलंदाजी केली, 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक सुंदर गोलंदाजीचं प्रत्यय मात्र देत असताना तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर मिस्टर वैभव धूम.